Good morning, everyone. I am Professor Rashmi Hirlekar. Here we are learning the subject financial accounting. What will you learn from this lecture? You will learn some basic accounting terminology such as debit, credit, transaction, meaning of entry, double entry, narration, books of original entry, accounts, head of accounts, journal and journalizing. मी तुम्हाला अगोदरच्याच लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की यातला सुरुवातीचा जो भाग आहे ते तुम्ही 11वी जे काही बेसिक शिकलात त्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी म्हणून पहिले काही धडे आहेत. तर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट हे ऐकलं असेल, पण किती जणांना डेबिट म्हणजे काय किंवा क्रेडिट म्हणजे काय सांगता येत असेल, हा संशोधनीय विषय आहे. तर या काही कन्सेप्ट क्लिअर करण्याचं काम म्हणजे बेसिक ज्या अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी आहेत त्या आपण काही पहिल्या 1-2 लेक्चरमध्ये बघणार आहोत. Some of the basic accounting terminology. The first one is debit. The most important and frequently used term in this accounting subject is debit and credit. Debit represents the value received by an account and credit represents the value given by an account. लक्षात घ्या, अकाउंटिंग मध्ये डेबिट आणि क्रेडिट शिवाय काही नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला डेबिट असतं, क्रेडिट असतं. पण डेबिट म्हणजे काय, म्हणजे नक्की डेबिट म्हणजे काय हे आपल्याला तसं सांगता येत नाही. तुम्ही म्हणाल हा प्रश्न कुठे विचारला जातो, तर खरं सांगायचं तर कुठेही हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे ऍक्च्युअल काम करताना तुम्हाला कोणीच विचारणार नाही की डेबिट म्हणजे काय किंवा क्रेडिट म्हणजे काय. पण एखाद्या तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात, तर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्ही अकाउंटिंगच्या पोस्टसाठी काम करणार असाल तर दे विल आस्क यू द क्वेश्चन व्हॉट इज डेबिट, व्हॉट डू यू मीन बाय ऑर्गनायझेशन. म्हणजे अक्षरशः अशा बेसिक टर्मिनॉलॉजी असतात. ऑर्गनायझेशन म्हटल्यानंतर आपल्याला लगेच आठवतं की अरे हा संस्था, पण त्यांना मराठी अर्थ नको असतो. ते त्यांना त्याचं एक्सप्लेनेशन हवं असतं. तर डेबिट रिप्रेझेंट व्हॅल्यू रिसिव्ड बाय अन अकाउंट. एखाद्या अकाउंटला जी अमाऊंट मिळाली त्याला आपण डेबिट असं म्हणतो. आणि क्रेडिट रिप्रेझेंट व्हॅल्यू गिवन बाय अन अकाउंट. एखाद्या अकाउंटने जी अमाऊंट दिली किंवा एखाद्या अकाउंटने अमाऊंट दिली तर त्याला आपण क्रेडिट झालं असं म्हणतो. एखाद्या अकाउंटला अमाऊंट मिळाली तर त्याला आपण डेबिट म्हणतो. Debit represent value received by an account and credit represent the value given by an account. Next terminology is transaction. An exchange of goods or services either for cash or on credit basis is called transaction. Transaction म्हणजे काय? The exchange of goods and services either for cash or on credit basis. म्हणजे सेवा किंवा गुड्स तुम्ही एक्सचेंज केल्या कॅशच्या बदल्यात किंवा ऑन क्रेडिट बेसिस, त्याला आपण ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. देअर आर 2 टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन. फर्स्ट वन इज कॅश ट्रान्झॅक्शन and second one is credit transaction. In cash transaction, cash is exchanged for goods and services. In credit transaction, the goods and services are exchanged for value to be received in future. मला नक्कीच माहितीये की ट्रान्झॅक्शन म्हणजे काय तुम्हाला अर्थ माहिती जरी कदाचित क्लिअर असेल किंवा नसेल सांगता येणार नाही. पण कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे तुम्हाला नक्कीच आयडिया मनात क्लिअर होते की जे ट्रान्झॅक्शन म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस कॅश साठी एक्सचेंज केले असतील तर आपण कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. आणि वेन गुड्स अँड सर्व्हिसेस आर एक्सचेंज फॉर व्हॅल्यू टू बी रिसिव्ड इन फ्युचर. गुड्स आणि सर्व्हिसेस तुम्ही दिल्या आहेत पण त्याची रक्कम तुम्हाला भविष्यात मिळणार असेल तर तुम्ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं असं म्हणतात. एंट्री मीन्स रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. एखादं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं याला आपण एंट्री असं म्हणतो. एंट्री इज द बेसिस ऑन विच अकाउंट्स आर रिटन अप. एंट्री
can be made only for monetary transaction, that is transactions which can be measured in terms of money. लक्षात घ्या, जे ट्रान्झॅक्शन्स आपण टर्म्स ऑफ मनी मध्ये मेजर करतो किंवा मोजतो त्याच ट्रान्झॅक्शनची नोंदणी बुक्स ऑफ अकाउंट मध्ये केली जाते. आणि एंट्रीचा अर्थ, एंट्री मीन्स रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन, एखादं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं. आणि अर्थात that transaction must be monetary transaction. Non-monetary transactions are not recorded. Entry on is the basis on which accounts are written up. Entry can be made only for monetary transaction. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन ज्याची व्हॅल्यू पैशात मोजली जाते अशाच ट्रान्झॅक्शनची नोंदणी एंट्री म्हणजे नोंद केली जाते. आणि ही नोंद करण्याच्या प्रोसिजरला आपण एंट्री असं म्हणतो. Next terminology, double entry. The method of writing every financial transaction in two account is called double entry system of bookkeeping. बघा, एंट्री म्हणजे रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन, पण ज्या मेथड मध्ये प्रत्येक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन लिहिताना दोन अकाउंट्स मध्ये लिहिलं जातं. द मेथड ऑफ रायटिंग एव्हरी ट्रान्झॅक्शन इन टू अकाउंट्स is called double entry system of bookkeeping. Under this method of bookkeeping, for each financial transaction, one account is debited and other account is credited for the same account. लक्षात घ्या, तुम्ही 11वीत असताना जर्नल एंट्र्या लिहिलेल्या असतील तर जर्नल एंट्र्यांमध्ये तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट साइड टॅली झाली पाहिजे हे तुम्ही बघितलेलं असेल. तर डबल एंट्री सिस्टम मध्ये दोन अकाउंट्स असतात आणि वन अकाउंट इज डेबिटेड अँड अनदर अकाउंट इज क्रेडिटेड फॉर सेम अमाउंट. नरेशन. When entry is passed, it has to be followed by explanation of entry. लक्षात घ्या, जेव्हा एंट्री तुम्ही लिहिता त्यावेळेला एंट्रीचं एक्सप्लेनेशन लिहिणं आवश्यक असतं. दिस एक्सप्लेनेशन ऑफ एंट्री इज कॉल्ड नरेशन. नरेशन म्हणजे एक्सप्लेनेशन ऑफ एंट्री. इट इज रिक्वायर्ड टू बी गिवन जस्ट बिलो द एंट्री. एंट्रीच्या खालीच त्याची नोंदणी होते. द नरेशन इज युजली रिटन इन ब्रॅकेट. नेहमीच नरेशन ब्रॅकेट मध्ये आपण लिहितो. नेक्स्ट, बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. Book of original entry are those books where entries are first recorded. These books are known as books of prime entry. लक्षात घ्या, बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री म्हणजे अशी बुक्स ज्या ठिकाणी एंट्री पहिल्यांदा रेकॉर्ड केल्या जातात. यालाच बुक्स ऑफ प्राइम एंट्री असं सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, हे जे बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री किंवा बुक्स ऑफ प्राइम एंट्री तुम्हाला गाळलेल्या जागांसाठी येऊ शकतं. एक्झाम्पल्स आर जर्नल बुक, सबसिडायरी बुक. म्हणजे जर्नल तुम्ही लिहिता, सबसिडायरी तुम्ही 11वीत शिकलेले आहात. सबसिडायरी बुक मध्ये परचेस बुक येतं, सेल्स बुक येतं, परचेस रिटर्न येतं, सेल्स रिटर्न येतं, त्याच्यानंतर कॅश बुक येतं, नंतर बिल्स ऑफ एक्सचेंज म्हणजे बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल आणि जर्नल प्रॉपर. अशा प्रकारे 8 बुक्स जी आहेत ती बुक्स ऑफ सबसिडायरी मध्ये लिहिली जातात. सबसिडायरी बुक्स किंवा जर्नल बुक हे बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री आहेत. Another accounting terminology is account. An account denotes summarized record of transactions pertaining to one person, one kind of asset, one class of income or loss. Account म्हणजे काय? तर account denotes summarized record of transaction. Summarize record of transaction pertaining to one person, one kind of asset, one class of income or loss. लक्षात घ्या, एखादी व्यक्ती, एखादं ऍसेट, प्रॉपर्टी, एखादं इन्कम किंवा एखादं लॉस यांच्या संदर्भात जे सगळं रेकॉर्डिंग केलं जातं त्याला अकाउंट असं म्हणतात. बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री विल
no doubt record all transaction, but they cannot give us total payment received from the party, total payment to be received from the party or total purchases made by the party. लक्षात घ्या, बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री मध्ये आपण सगळी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो, पण बुक्स ऑफ ओरिजिनल एंट्री वरून आपल्याला टोटल पेमेंट रिसिव्ड फ्रॉम द पार्टी किंवा एखाद्या पार्टीकडनं किती टोटल पेमेंट मिळालंय किंवा टोटल पेमेंट्स टू बी रिसिव्ड फ्रॉम द पार्टी, एखाद्या पार्टीकडनं किती टोटल पेमेंट मिळायचं आहे. तसंच एखाद्या पार्टीकडनं आपण किती परचेसेस केले किंवा किती सेल्स केले हे कळत नाही. Hence, all transactions relating to one business concern are put together in the account of that party. त्यामुळे सगळी ट्रान्झॅक्शन्स, एखाद्या बिझनेस कन्सर्नशी रिलेटेड असलेली सर्व ट्रान्झॅक्शन्स त्या पार्टीच्या अकाउंट मध्ये नोंदली जातात. द नेम ऑफ अकाउंट इज रिटन ऑन टॉप फॉलोड बाय द वर्ड अकाउंट. आणि ज्या त्या पार्टी म्हणजे त्या बिझनेसशी रिलेटेड जी ट्रान्झॅक्शन सगळी एका ठिकाणी नोंदली जातात आणि त्या वरती जे नाव दिलं जातं त्या पार्टीचं नाव दिलं जातं आणि त्या पार्टीच्या नावानंतर अकाउंट असतं. Many times, instead of writing word account, its short form is used at A/C. Debit side and credit side. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला पूर्ण अकाउंट हा शब्द न लिहिता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे A/C हा शब्द लिहिला जातो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की अकाउंट हे त्यांनी काय इथे सांगितलेलं आहे की समराइज रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स पर्टेनिंग टू वन पर्सन. म्हणजे एखाद्या व्यक्तीला माल विकता आहात आणि तो क्रेडिटवर विकता आहात, तर त्या व्यक्तीकडनं किती पैसे येणं आहे, तर त्या व्यक्तीशी केलेल्या व्यवहाराची नोंदणी एका ठिकाणी केली जाते आणि त्या व्यक्तीचं नाव तिथे लिहिलं जातं. याला आपण अकाउंट असं म्हणतो. किंवा त्या व्यक्तीकडनं किती पैसे आले हे मोजायचे असतील तरी सुद्धा. किंवा कॅश अकाउंट ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेला दिवसभरात किती कॅश मिळाली किंवा किती पैसे दिले, तर हे आपल्याला कॅश अकाउंट मधनं कळतं. हेड ऑफ अकाउंट. हेड ऑफ अकाउंट तुम्हाला नावावरूनच लक्षात येईल की नेम ऑफ अकाउंट. Head of account is the name of account. For example, an account relating to Sanjay will bear the head Sanjay account. हेड म्हणजे अकाउंटचं नाव. समजा अकाउंट संजयशी रिलेटेड असेल तर संजय अकाउंट लिहिलेलं असतं. अँड अकाउंट रिलेटिंग टू कॅश ट्रान्झॅक्शन्स विल बी कॉल्ड ॲज कॅश अकाउंट. कॅश ट्रान्झॅक्शन्स लिहिलेले असतील ज्या अकाउंटमध्ये त्याला कॅश अकाउंट म्हणतो. ज्या अकाउंटमध्ये आपण सेल्स रेकॉर्ड करतो त्याला सेल्स अकाउंट म्हणतो. समजा इलेक्ट्रिक बिल देत असू तर इलेक्ट्रिसिटी अकाउंट किंवा टेलिफोन बिल अकाउंट किंवा रेंट अकाउंट, सॅलरी अकाउंट, ही जी त्या अकाउंटची नावं आहेत त्याला हेड ऑफ अकाउंट असं म्हणतात. जर्नल. जर्नल इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. इट इज अ बुक ऑफ डेली रेकॉर्ड ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन. जर्नल हे बुक ऑफ ओरिजिनल एंट्री म्हणजे ज्या ठिकाणी पहिल्यांदा एंट्री आपण लिहितो त्याला जर्नल असं म्हणतात. इट इज अ बुक ऑफ डेली रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन. रोजच्या रोजचे ट्रान्झॅक्शन जर्नल मध्ये केले जातात. जर्नलायझिंग. द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स इन जर्नल इज कॉल्ड जर्नलायझिंग अ ट्रान्झॅक्शन. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी जर्नल एंट्री रेकॉर्ड केल्या जातात त्या रेकॉर्ड करण्याच्या प्रक्रियेला, प्रोसेसला जर्नलायझिंग असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 11वीत गेल्यानंतर सुरुवातीला काही बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी शिकलात. डेबिट म्हणजे काय, क्रेडिट म्हणजे काय, नंतर गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट शिकलेले असाल. त्यानंतर जर्नल एंट्र्या पास करायला शिकलात आणि त्याच्यानंतर त्याचं लेजर पोस्टिंग, त्याच्यानंतर सबसिडायरी बुक शिकलात, ट्रायल बॅलन्स शिकलात. पण ऍक्च्युअल वर्क मध्ये म्हणजे जरी आता इथे म्हटलं की जर्नल इज अ बुक ऑफ ओरिजिनल एंट्री, इट इज द बुक वेअर डेली ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. रोजची ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड करतो त्याला जर्नल असं म्हणतात. पण ऍक्च्युअल वर्क मध्ये
तुम्ही प्रॅक्टिकल ज्या ठिकाणी काम चालतं तिथे अकाउंट्स लिहायला गेलात तर तिथे कॅशबुक मेंटेन केलं जातं आणि त्या कॅशबुक मेंटेन केलं जातं, तसंच सेल्स रजिस्टर्ड मेंटेन केलं जातं, परचेस रजिस्टर्ड मेंटेन केलं जातं. पण जर्नल एंट्र्या रेकॉर्ड करतायत म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स वगैरे अशा प्रकारचे ऍक्च्युअल कुठेही वर्क होत नाही. तर ऍक्च्युअल तुम्ही कामाला गेल्यानंतर खूप वेगळ्या पद्धतीचं अकाउंटिंग लिहिलं जातं. त्यामुळे आपण शिकतो जे अकाउंटिंग हे वेगळं असतं आणि ऍक्च्युअल प्रॅक्टिकल वर्क जे आहे अकाउंटिंगचं हे खूप वेगळ्या प्रकारचा आपल्याला अनुभव येतो. म्हणजे बऱ्याचदा असं होऊन जातं की तुम्ही एमकॉम पर्यंत अकाउंटिंग या विषयातनं एमकॉम केलेलं असतं, पण प्रॅक्टिकल फार वेगळ्या पद्धतीने केलं जातं. म्हणजे कदाचित तुमच्या डोक्यात अशा कल्पना असतील की अरे हा जर्नल एंट्री लिहायची, मग त्याच्यानंतर लेजर पोस्टिंग करायचं, मग त्याच्यानंतर त्या बॅलन्सिंग करायचं, ट्रायल बॅलन्स करायचे आणि फायनल अकाउंट करायचं. असं कुठेही होत नाही. तर कुठच्याही तुम्ही कोऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्ये गेलात किंवा एखाद्या प्रोप्रायटरी कन्सर्न मध्ये गेलात तर तिथे कॅश बुक लिहिलं जातं, तिथे सेल्स बुक वेगळं लिहिलं जातं, परचेस बुक वेगळं लिहिलं जातं आणि त्याच्यानंतर त्याचं त्या कॅश बुक मध्ये ज्या सगळ्या एंट्र्या येतात त्याचं लेजर पोस्टिंग होतं आणि लेजर पोस्टिंग झाल्यानंतर बॅलन्स काढल्या जातात, त्या बॅलन्सवरनं ट्रायल बॅलन्स तयार केलं जातं. ट्रायल बॅलन्स टॅली झालं की नाही हे बघितलं जातं. सपोज ट्रायल बॅलन्स टॅली होत नसेल तर कुठे चूक आहे हे शोधलं जातं आणि त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स टॅली झाल्यानंतर मग फायनल अकाउंट केलं जातं, जे बाकी प्रोसिजर तुम्ही 11वीत शिकलेले आहात. पण ट्रायल बॅलन्स टॅली होणं फार महत्वाचं असतं आणि ते जर होत नसेल तर रेक्टिफिकेशन्स ऑफ एरर हे सुद्धा म्हणजे हे पण आपण आता परत शिकणार आहोत. कारण काही चुकीच्या पद्धतीने आपण अकाउंट्स ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो आणि मग त्या एरर्स आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिसतात. ट्रायल बॅलन्स मध्ये अशाही काही एरर्स असतात की ज्या तुम्हाला दिसत नाहीत पण एरर्स तिथे असतात. म्हणजे उदाहरणार्थ ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला 500 रुपयाची चुकीची एंट्री आहे, क्रेडिटला सुद्धा 500 रुपयाची चुकीची एंट्री असेल तर या दोन ज्या चुका आहेत त्या त्यांचे इफेक्ट राईट ऑफ करतात आणि ट्रायल बॅलन्स टॅली होतं. तर अशा सुद्धा काही एरर्स दिसतात. तर आपण पुढील लेक्चरमध्ये आणखी काही अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी बघणार आहोत. तुम्ही काय करायचं तर मी तुम्हाला याची एक पीडीएफ देणार आहे, तुम्ही वही घालायची आणि त्या वहीमध्ये किंवा हे लेक्चर बघत असताना सुद्धा तुम्ही या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत त्या वहीत लिहून काढायच्या आहेत आणि तसंच ह्या ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत या तुमच्या पाठ असायला हव्यात किंवा प्रश्न विचारला तर सांगता आलं पाहिजे. आणि एक मी गुगल फॉर्म आता या 10 टर्मिनॉलॉजीज तुम्हाला टाकलेले आहेत. कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे जे आहे ते ह्याच्यातच म्हणजे त्या जर धरल्या तर 12 टर्म्स टाकलेत. तर त्याच्यावर तुम्हाला एक 5 प्रश्न विचारलेले असतील. व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर गुगल फॉर्मला क्लिक करायचंय. गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला फक्त नाव लिहा स्वतःचं, म्हणजे तिथे तुम्हाला नेम ऑफ द स्टुडंट असेल आणि बाकीचे 5 प्रश्न आहेत त्या 5 प्रश्नांची उत्तरं लिहिलीत की तुम्ही फॉर्म सबमिट करायचे. एक लक्षात ठेवा की गुगल फॉर्म ही तुमची प्रेझेंटी आहे आणि ती रोजच्या रोज लागणं आवश्यक आहे, कारण आम्ही तुम्ही जे रिप्लाय देताय ते रिप्लाय कॉलेजला पाठवत आहोत. तर त्यामुळे तुमची प्रेझेंटी गुगल फॉर्म वरनं कळते. समजा एखाद्या दिवशी नेटवर्क इश्यू असेल तर तुम्ही रेंज आल्यानंतर व्हिडिओ पाहू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही गुगलची प्रेझेंटी देऊन ठेवा. एकदा तुम्ही रिप्लाय सबमिट केलात की तुम्हाला पुन्हा तो रिप्लाय सबमिट करता येत नाही. त्यामुळे ते जी काही माहिती असेल ती व्यवस्थित भरा. नाव लिहिताना तुमच्या नावाची सुरुवात कॅपिटल लेटरने करा. तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव ही तीनही कॅपिटल लेटर असली पाहिजेत. आणि समजा तुम्ही आडनावावरनं सुरुवात करत असाल तर आडनाव नंतर तुमचं नाव आणि मग बाबांचं नाव अशा पद्धतीने लिहा. So friends, we will meet tomorrow. Thank you.